which God has given us, that our God is an eternal God. आणि जो विषय देवाने मला दिलेला आहे तो म्हणजे आपला देव जो आहे तो सार्वकालिक देव आहे. In fact, we have started that God so loved the world that he gave his only begotten Son, whosoever believeth in him shall not perish but have an everlasting life. आणि आम्ही ज्या वचनाने आपल्या शास्त्राभ्यासाची सुरुवात केली होती ते म्हणजे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. Why God says that he wants to give an everlasting life? आणि मग का देव असं सांगते की तो त्याला सार्वकालिक जीवन देईल? Because our God is everlasting God. कारण आपला देव हा सार्वकालिक आहे. He is a permanent God. He doesn't change. आणि मग तो कायमचा आहे, तो बदलणारा नाहीये. Amen. Amen. He is a yesterday, today and forever. He is the same God. काल, आज आणि युगानुग तो सारखाच देव आहे. So as God was teaching to us through the life of Enoch, we were studying. आणि जसं देव आपल्याला हनोकाच्या जीवनाविषयी शिकवत आहे आणि आपण शिकत आहोत that he walked with the Lord. आणि ते म्हणजे तो देवाबरोबर चालला. Isn't it wonderful? हे खूप सुंदर असं नाहीये का? Enoch walked with God. आणि हनोक देवाबरोबर चालला. With whom he walked? कोणाबरोबर तो चालला? Enoch walked with God. आणि हनोक देवाबरोबर चालला. We need to understand, we see from one side only that Enoch walked with God. आणि आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही एकच बाजू बघतो की हनोक देवाबरोबर चालला. When Enoch walked with God means God walked with Enoch. आणि ज्यावेळेस हनोक देवाबरोबर चालला याचा अर्थ देव सुद्धा हनोकाबरोबर चाललेला आहे. Isn't it wonderful? I get excited. आणि खूप सुंदर नाहीये का? मी तर खरोखर उत्तेजित होतो. When we decide to walk with the Lord, God walks with us. आणि ज्यावेळेस आम्ही ठरवतो की आम्ही देवाबरोबर चालणार आहोत तर देव आपणाबरोबर चालतो. So dear people of God, we have seen that God has chosen us, you and me. आणि मग माझ्या प्रियानो आम्ही बघतो की देवाने तुम्हाला आणि मला निवडलेला आहे. When did he choose us? Before the foundation of this earth. आणि ह्या जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने आपल्याला निवडले. So he has chosen us. When he has chosen us, always I have told you, आणि ज्यावेळेस त्याने आम्हाला निवडलेला आहे मी नेहमीच तुम्हाला सांगतो the birth and death is in his hand. आणि जीवन आणि मृत्यू हे त्याच्या हातामध्ये आहे. But between the life, between the birth and between the death, आणि त्या जन्म आणि मृत्यूच्या त्या मधल्या काळामध्ये म्हणजे त्या जीवनामध्ये the life which God has given us. आणि जे जीवन देवाने आम्हाला दिलेलं And as आहे. we say, we are a children of God, we trust in God, we believe in God. आणि जसं आम्ही म्हणतो की आम्ही देवाची लेकरं आहोत, आम्ही देवावर विश्वास ठेवतो, आम्ही देवाच्या वरती विश्वास बाळगतो. So God never forces us in our life. आणि मग देव आम्हाला कधी आमच्या जीवनामध्ये जबरदस्ती करत नाही. That hey, you walk with me, otherwise I'll beat you. आणि असं म्हणू शकत नाही की जसं आपण आपल्या लेकराला म्हणतो की तू बोट धरून चाल नाही तर मार खाशील. No, it's our choice. ही आपली निवड आहे. And we have seen in the past, we read about the life of Adam and about the 6th generation we saw, Seth, Enosh, Cainan, Mahalalel, Jared. All of the 6th generation we saw in Genesis 5, that they lived a long life. आणि मग आपण जवळपास 6 पिढ्या पाहिलेल्या आहेत. आदाम पाहिलेला आहे, शेत, महलेल आणि अनोश आहे, जारेद, ह्या सगळ्यांच्या आम्ही त्यांच्या जीवनाविषयी काय पाहिलं, साम्य जे होतं ते खूप पुष्कळ वर्ष त्यांनी जीवन जगलेले आहे. They lived a life, long life, and they died. आणि मोठं एक चांगलं जीवन पुष्कळ वर्षांचं जगून ते मेले. They died. ते मेले. But nowhere about their life it is written that they walked with the Lord. पण त्यांच्या जीवनाविषयी त्यांची नावं आहेत, ते किती वर्ष जगले आहेत, त्यांचा वंशही आहे, पण तिथं कुठंच असं लिहिलेलं नाही की ते देवाबरोबर चालले. What do we think? तुम्हाला काय वाटतं? When we read about this generation, the names, did they not knew God? मग ज्यावेळेस आम्ही ही पिढ्या वाचतो, ही नावं वाचतो, त्यावेळेस त्यांना देव माहित नव्हता का? Of course they knew God. आणि नक्कीच देव त्यांना माहिती होता. Adam and Eve also
आदाम आणि हवेला तर माहितीच होतं, कारण देवानंच त्यांना निर्माण केलं. God used to come every day to meet them. आणि देव दररोज त्यांच्याशी संगती करायला यायचा. Means God was coming means they were also having fellowship with God. आणि देव यायचं म्हणजे त्यांचंही देवाबरोबर सहभागिता असायची. So God had kept them in Garden of Eden. आणि देवाने त्यांना एदेन बागेमध्ये ठेवलं. So God used to come. आणि देव यायचा. So three of them together, they used to walk in garden. आणि मग ते तिघही त्या बागेमध्ये चालायचे. What a beautiful fellowship they had. आणि किती सुंदर अशी सहभागिता त्यांची होती. So they disobeyed God. त्यांनी देवाच्या आज्ञेचा भंग केला. So they were separated. आणि म्हणून ते देवापासून विभक्त झाले. Okay, they committed sin, they disobeyed God, they were separated. आणि मग त्यांनी पाप केलं, त्यांनी देव आज्ञेचा भंग केला आणि म्हणून ते वेगळे झाले. Here I would say Adam and Eve knew God more than anybody on this earth. Adam and Eve knew God more than anybody on आणि this earth. इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो की आदाम आणि हवे इतकं देवाला कोणीच जवळीकतेमध्ये ओळखलं नसेल. First man whom God created. So God was there in their life. He was making them breathe. God breathed His life into them. आणि पहिला मनुष्य ज्याला देवानं निर्माण केलं, देव त्याच्या जीवनामध्ये होता, स्वतःचा श्वास देवानं त्याच्यामध्ये फुंकला. Just imagine what a blessed life they had. आणि कल्पना करा किती सुंदर आणि आशीर्वादित जीवन त्यांचं होतं. But they lost that. पण मी सांगेन की त्यांनी ते गमावलं. When they disobeyed God, they lost that fellowship. आणि ज्यावेळेस त्यांनी त्या आज्ञेचा भंग केला त्यावेळेस त्यांनी ती सहभागिता गमावली. And I would say this way, that they could have been restored with God. आणि मग मी दुसऱ्या याच्यामधून म्हणेन की ते कदाचित जे नातेसंबंध तुटले होते ते पुनर्स्थापित ते करू शकले असते. If they would have truly repented, they would have come back to God again. आणि मग जर खरंच त्यांनी पश्चाताप केला असता आणि पुन्हा देवाकडे आले असते. God is a just God. परमेश्वर हा न्यायी आहे. God is a God of love. तो प्रीती आहे. The scripture we know, we already studied. God is so faithful that when we confess our sins before the Lord, He is just and faithful that He forgives all our iniquities. आणि मग आपण वचन पाहिलेलं आहे की तो देव इतका विश्वसनीय आहे की ज्यावेळेस आम्ही आमचे पाप त्याच्या समोर कबूल करतो आणि सोडून देतो, तो इतका विश्वसनीय आहे आणि तो न्यायी आहे की तो आमच्या सर्व अशुद्धपणापासून आम्हाला शुद्ध करतो. Dear people of God, माझ्या प्रियानो, as we are living in this life, possibilities there we may spiritually sometimes go down and again come. Sometimes ups and downs are there in our life. आणि जसं आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना कधी शक्यता आहेत माझ्या प्रियानो की आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आत्मिक जीवनामध्ये काही आम्ही समस्या येतील, आम्ही खाली जाऊ, आम्हाला एकाकी वाटेल, आम्ही पुन्हा येईल, तसं आमच्या जीवनामध्ये सुद्धा चढउतार असू शकतात. In the Bible also there are many people, God's chosen people also they did mistakes. आणि पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा पुष्कळशे लोक, देवानं निवडलेले लोक सुद्धा त्यांनी चुका केल्या. On the Sundays in the past we have studied on the life of David also. आणि दाविदाच्या जीवनामधून सुद्धा आम्ही पाहिलेला आहे. He did lot of mistakes. त्याने सुद्धा पुष्कळ चुका केलेल्या. He did adultery and he killed a man, but in spite of that he repented. आणि त्यानं व्यभिचार केला, त्यानं खून केला, पण त्याहूनही पेक्षा त्यानं पश्चाताप केला. And God forgave him. आणि तरी देवाने त्याला क्षमा केली. And our God is not a God of partiality. आणि आपला देव काय तो भेदभाव करणारा देव नाहीये. Whosoever believeth in him shall not perish. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. So possibilities that if you have fallen today, come back to God. Don't stop there and condemn yourself. आणि मग शक्यता आहे की आज जर तुम्ही तुमच्या आत्मिक जीवनामध्ये पडलेला असाल, तुमचं खच्चीकरण झालेलं असेल, तर देवाकडे परत या, तिथंच थांबू नका. We don't know what happened in Enoch's life. आणि आम्हाला माहित नाही हनोकाच्या जीवनामध्ये काय झालं. As we said, we should not think only all the time bad things only. आणि जसं मी म्हणालो की आम्ही काय फक्त वाईटच गोष्टींचा विचार करू नये. When Methuselah was born, after that he walked with God 300 years. आणि मग वचनानुसार की मथुशेलाचा ज्यावेळेस जन्म झाला त्यानंतर 300 वर्ष अनोक देवाबरोबर चालला. He begot again sons and daughters. आणि वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्याला आणखीन मुलगे आणि मुली झाल्या. But
what happened? We don't know the incidents, what has taken place there. आणि मग आम्हाला माहित नाही की नेमकं काय घटना घडलेली आहे मथुशेलाच्या जन्माच्या काळामध्ये. We always think negatively, oh, there must be some problem, that's why he walked with God after that he is born. आणि मग आपल्याला नेहमीच आपण नकारात्मकच बघतो आपण की आपण म्हणतो कदाचित काहीतरी समस्या असतील आणि त्यातून तो बाहेर आला असेल म्हणून तो देवाबरोबर चालला असेल. But I would say this way also, that he was so excited, he was so happy that God blessed him with a son and he was so excited. आणि मग मी असं म्हणेन की तो खूप उत्साहित असेल, खूप आनंदित असेल की देवानं खूप सुंदर अशा मुलगा देऊन त्याला आशीर्वादित केलं. So in his life he saw God's wonderful miracle God has done in their family life. आणि मग त्याच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की देवानं मोठे असे चमत्कार केले त्याच्या पारिवारिक जीवनामध्ये. So he was so grateful to God. आणि तो देवाला खूप आभार असं व्यक्त करत And he होता. dedicated to God to walk with him throughout the life. आणि त्या आपलं जीवन देवाला समर्पित केलं आणि की त्याच्या आयुष्यामध्ये देवाबरोबर चालण्यासाठी. So dear people of God, this evening I want to encourage you. आणि ह्या सायंकाळच्या वेळेस मला तुम्हाला उत्तेजन करू द्या. You know what was there in Enoch's life that made God to take him with him? आणि मग अनोकाच्या जीवनामध्ये असं काय होतं की देव त्याच्याशिवाय राहू शकला नाही, देव त्याला घेऊन गेला आपल्या बरोबर. To walk with God, we need some of the things in our life. आणि मग देवाबरोबर चालण्यासाठी काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. As I studied from the many years I've been studying on the life of Enoch, it's been so blessing to me. आणि पुष्कळ वर्षी मी अनोकाच्या जीवनाविषयी मी अभ्यास करत आहे आणि ते माझ्यासाठी खूप आशीर्वादित असं आहे. But when first time I don't know, many years back, when I studied on the life of Enoch, I was so excited to know the things what was there in his life. आणि मग ज्यावेळेस मी पहिल्यांदा मी अनोकाच्या जीवनाविषयी अभ्यास केला त्यावेळेस मी खूप उत्तेजित होतो की मला अनोकाच्या जीवनाविषयी समजून घेण्यासाठी की काय होतं त्याच्या जीवनामध्ये. First thing, पहिली गोष्ट that made Enoch to walk with the Lord was a righteousness. आणि जी गोष्ट त्याच्यामध्ये होती ज्याच्यामुळे तो देवाबरोबर चालला ते म्हणजे नीतिमत्व. So some of the characters some of the things we are going to see from the life of Enoch that will help us that in our day-to-day life also we can walk as Enoch walked with the Lord. आणि मग अनोकाच्या जीवनाच्या द्वारे आम्ही काही गोष्टी शिकणार आहोत की ज्या आम्हाला देखील सहाय्य करतात की देवाबरोबर चालण्यासाठी जसं हनोक देवाबरोबर संगती चालला. So first thing in his life was the righteousness. आणि पहिली गोष्ट त्याच्या जीवनामध्ये होती ते म्हणजे नीतिमत्व. And righteousness, if you look into Hebrew word, that is zedakah. आणि रायचियसनेस म्हणजे नीतिमत्व याच्यासाठी जर हिब्रू भाषेमधला शब्द आम्ही पाहिला तर त्याचा उच्चार झेडाका आहे. Actually spelling is TZADAKAH, zedakah, but the pronoun is zedakah. झेडाका. Zedakah. That is justice. आणि त्याचा अर्थ आहे की न्याय. This righteousness is one of the main attribute of God. आणि मग नीतिमत्व हे एक सगळ्यात मोठं जे अर्पण देवासाठी असणार आहे. Attribute म्हणजे गुणधर्म. You know, when I came to the Lord, two things I liked about God. आणि ज्यावेळेस मी प्रभूकडे आलो दोन गोष्टी मला देवाविषयी खूप आवडल्या. Means of course God is a God, He is a wonderful God, all things, but early stage when I accepted God, I liked about two things, and that's why I believed in God. आणि मग देव म्हणजे देव आहे तो खूप चांगला आहे ह्या सगळ्या गोष्टी असल्या पण ज्यावेळेस मी सुरुवातीच्या काळामध्ये प्रभूमध्ये आलो तर त्या दोन गोष्टी ज्या होत्या ज्या देवाविषयी मला आवडल्या ज्याच्यामुळे मी देवावर विश्वास ठेवला. That His characters. ते म्हणजे त्याचे गुणधर्म. That He is a holy God. कारण तो पवित्र देव आहे. Holy means He walks righteously. आणि पवित्र म्हणजे तो नीतिमत्वाने चालणारा देव आहे. That is one of the main character of God. आणि मग ही देवाचा एक सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे. And that was there in the life of Enoch. आणि ते अनोकाच्या जीवनात सुद्धा होता. That's what they sometimes we say to friends, oh, you like the same, I also like the same. You know what I like, you also like.
We say that. मग ज्यावेळेस आपण एखाद्याबरोबर मैत्री करतो आणि आपले स्वभाव जमतात त्यावेळेस आपण म्हणतो, अरे हे तुला आवडतं ना? हो, मलाही आवडतं. So that's where we see both the likings are same, so they become friends. आणि मग आपण म्हणून बघतो की ज्यांचे स्वभाव जुळतात, आवडी निवडी जुळतात, तेच मित्र होतात. Suppose I don't like cheating. आणि समजा की मला कोणाला फसवायला आवडत नाही, But other person, if he's a cheater, आणि जर दुसरा व्यक्ती जर फसवणारा आहे, will you get along with each other? आणि मग काय आम्ही त्याची मैत्री किंवा सहभागिता करू शकतो का? No. नाही. We'll dislike each other. आम्ही एकमेकांचा द्वेष करू. He wants to cheat somebody and we will say no, then he says you are not my friend. आणि मग त्याला कोणाला तरी फसवायचं असेल, मग तुम्ही नाही म्हणाल आणि मग तो म्हणाल की नाही, तू काय माझा मित्र नाहीयेस. Because we are not helping him. कारण आपण त्याला सहाय्य करत नाही. But when we say that you don't cheat people, it's not good, it's a sin. But he says no, I enjoy that. आणि मग जर तुम्ही त्याला म्हणाल की अरे तू तसं करू नकोस, लोकांना फसवू नकोस, हे पाप आहे, चांगलं नाही, तर तो म्हणाल की नाही, मला हे आवडतं. So means both the likings are different, so we cannot get along with each other. आणि मग कारण दोघांच्या जे आवडी निवडी आहेत त्या वेगळ्या आहेत म्हणून आपण एकमेकांसंगती असणार नाही. That's why I like justice. You know, God is a God of righteousness. आणि म्हणून मला तो न्यायी हा शब्द आवडतो की कारण देव जो आहे तो नीतिमत्वाचा देव आहे. You know, and righteousness is one of the main attribute of God. आणि नीतिमत्व हे देवाचे एक महत्वाचं गुणधर्म आहे. And that was there in the life of Enoch. आणि तोच गुणधर्म हनोकाच्या जीवनात सुद्धा होता. And it is often associated with the ethical conduct. You know, in day-to-day life, when we say righteousness is my character or I love righteousness, then in day-to-day life we will walk ethically. In connection, it will be seen then in the Judah. आणि ज्यावेळेस आम्ही एखादी गोष्ट जो गुणधर्म आपला आहे तर त्यानुसार आम्ही त्या तत्वांवरती चालतो आणि ते तत्व आम्ही आमच्या जीवनामध्ये सुद्धा पाळतो. And what are the like, you know, when we say justice or righteousness, let us look into the word of God. What God wants us to walk like, you know, ethical conduct, our ethical conduct we'll see. आणि मग आम्ही न्यायी आणि किंवा नीतिमत्व आम्ही बघतो तर त्यावेळेस आम्ही वचनामधून पाहूया की आम्ही आमची कोणती तत्व आम्ही पाळली पाहिजे आमच्या रोजच्या जीवनामध्ये. काय देवाची इच्छा आहे आणि ह्याविषयी देवाचे वचन काय सांगतं. Turn with me to book of Leviticus. आणि लेवीचं पुस्तक chapter 19 आणि 19वा अध्याय. Leviticus chapter 19 verse 36 आणि 36वे वचन. Leviticus chapter 20 verse 36. Just balances, just weights, a just ephah, and a just hin shall ye have. I am the Lord your God, which brought you out of the land of Egypt. 36. तुमच्या पाशी खरी तागडी, खरी वजने, खरा एफा व खरा हिन असावा, ज्याने तुम्हाला मिस्र देशातून बाहेर आणले, तो मी परमेश्वर तुमचा देव आहे. Last week I happened to go to market to buy some vegetables. आणि गेल्या आठवड्यामध्ये मी काही भाज्या आणण्यासाठी बाजारात गेलो होतो. So we love Goa, so wanted to buy Goa. आणि मी पेरू आवडते पण पेरू घ्यायला गेलो. So he was an old man. आणि एक म्हातारा मनुष्य होता. And he was selling and he said, you know, these are very good quality one. आणि तो म्हणाला की खूप छान अशा चांगल्या ह्याच्या आहेत. Then when he waited, then he showed me that, you know, people look at down, but you know, he showed that you put less and he can show that weight went down. आणि मग त्याने मला ते दाखवलं की लोक कसं वजनामध्ये फेरफार करतात आणि दाखवतात की कशा प्रकारे वजन खाली जातं ते. But he showed the natural, like, you know, honestly he showed that, you know, I'm giving you more, you know, see, this is the weight and proper weight, so this is the proper weight, so you are getting more in that. आणि मग तो म्हणाला की मी तुम्हाला जास्त देत आहे, प्रामाणिकपणे देत आहे, कारण बघा तुम्हाला हे योग्य वजन आहे आणि त्याच्यामुळे
जास्त तुम्हाला मी देत आहे. So I didn't argue with, of course I don't like to argue, but I didn't say anything to him. I just took it. आणि मग मी त्याला काहीच बोलू शकलो आणि मला बोलायचंही नव्हतं आणि मी लगेच ते घेतलं. Because he was an honest man. कारण तो प्रामाणिक मनुष्य होता. Though he may not be knowing God, but you know what God loves and likes is that righteousness is the character of it. आणि कदाचित देवाला तो ओळखत नाही, पण देवाला काय आवडतं, जे खरेपणा जो आहे, नीतिमत्व जे आहे, ते जे गुणधर्म देवाला आवडतात. So many times on the Facebook also, you know, or WhatsApp sometime it used to come that, you know, how they put, you know, sometime they're waiting that this will be there, the bowl will be there, then they put a magnet down, you know, and they deceive, how they deceive the people, that that is what they show. आणि पूर्वी पिक्चर मध्ये सुद्धा दाखवलं जायचं की कशा प्रकारे त्या वजन तागडीला खाली लोहचुंबक लावायचं आणि वजन करायचं, जेणेकरून लोकांची फसवणूक केली जायची त्याच्याद्वारे. They feel like, you know, I cheated people and I am earning a lot of money. आणि मग त्यांना वाटायचं, अरे मी लोकांना फसवतोय आणि त्याच्या माध्यमातून आम्ही पुष्कळचे पैसे कमवत आहे. So what does the scripture says? God loves. His character is righteousness. He loves justice. And he says he likes just balances, just weights, and just ephah, and just him shall he have. आणि परमेश्वराचं जे वचन आहे खूप सुंदर आहे की देवाला काय आवडते की तुमची खरी तागडी, खरी वजने, खरा एफा आणि खरा हीन असावा. I am the Lord your God. मी तुमचा देव आहे. So maybe people may not see us on the, people may not know what we are doing. आणि कदाचित लोक आपण जे काय करत आहोत ते त्यांना माहिती नसेल. God says, I am the Lord your God. पण देव म्हणत असतोय की मी तुमचा देव, जो तुमच्यावर प्रेम करतो, जो तुमचा देव आहे. He watches over us. तो आमच्यावर लक्ष ठेवून आहे. And which brought you out of the land of Egypt. आणि ज्याला तुम्हाला त्या मिस्र देशातून बाहेर काढलेला आहे. Means what God is trying to tell us that I have brought you out of this world of darkness. आणि मग देव आम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मी तुम्हाला त्या अंधकाराच्या जगातून बाहेर आणलेले आहे. So don't follow the pattern of the past life. आणि मग तुम्ही तुमच्या त्या पाठीमागच्या जीवनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये वागवू नका. That's why Romans 12 it is saying that, you know, let us read that. It's a beautiful verse. Romans chapter 12 verse 1 and 2. रोमकरास पत्र याचा पहिला 12वा अध्याय 1 आणि 2 वचन. 12 verse 1 and 2. Yes. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 1 आणि 2 वचन. I beseech you, brethren, by the mercies of God, that ye present your bodies a living sacrifice, holy, acceptable unto God, which is your reasonable service, and be not conformed to this world, but be ye transformed by the renewing of your mind, that ye may prove what is the good and acceptable and perfect will of God. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. You know, it is very clear, be not conformed to this world. आणि तो खूप स्पष्ट आहे की जगाच्या राहाटीबरोबर तुम्ही जाऊ नये. Is what the people are doing in the world. They are cheating people, others. So we are not supposed to cheat in any area of our life. आणि तो खूप स्पष्ट आपल्याला लिहिलेलं आहे की तुम्ही या युगाबरोबर समरूप होऊ नका. म्हणजे काय आहे की जे लोक जे जगामध्ये आहेत, जे एकमेकांना फसवत आहेत, आम्ही एकमेकांचा द्वेष करत आहेत, तर आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठंही अशा प्रकारे करता कामा नये. So, but be it transformed by the renewing of your mind. पण आपल्या मनाच्या नवीनीकरणाने तुमचं स्वतःचं रूपांतर होऊ द्या असं लिहिलेलं आहे. See, if we are not transformed by renewing of our mind, then there is no use.
जर आम्ही आमच्या मनाच्या नवीनीकरणानं आमचं रूपांतर जर झालं नाही, आमच्यामध्ये बदल जर झाला नाही, तर काहीच उपयोगाचं नाही. World and worldly people are doing the same and we are doing the same. So what is the use? आणि जग आणि जगातले लोक सुद्धा तेच करतायत आणि आपणही तेच करतोय, मग काय उपयोग आहे? And if we are walking as the world is doing and walking, then we are not walking with the Lord. आणि जर आम्ही जग जसं चालतंय आणि जग जसं करताय तसं जर आम्ही चालत असेल, तर मग आम्ही देवाबरोबर चालत नाहीये. So our conduct is not a righteous conduct. मग आमचं जे नीतिमत्व जे आहे ते नीतिमत्वाचं नाहीये, आमचं जे कृत्य जे आहे. That is the basic ethical conduct. आणि मग हे जे पायाभूत तत्व जे आहे ते आमच्या जीवनाचे असले पाहिजे. It's a day-to-day life. We need to be honest with one another. आणि रोजच्या जीवनामध्ये आम्ही एकमेकांसंगती प्रामाणिक असलं पाहिजे. Turn with me to Deuteronomy chapter 25. अनुवाद याचा 25वा अध्याय. Yeah, Deuteronomy chapter 25. अनुवाद याचा 25वा अध्याय verse 1. आणि पहिलं वचन. If there be a controversy or a conflict between men, then they come unto judgment, that the judges may judge them. Then they shall justify the righteous and condemn the wicked. लोकांमध्ये काही वाद उपस्थित झाला आणि ते न्याय मागण्यासाठी आले, तर न्यायाधीशांनी त्यांचा निवाडा करावा. निर्दोषाला निर्दोषी ठरवावे आणि दोषाला दोषी ठरवावे. That is what the word of God says. आणि हे देवाचं वचन आम्हाला सांगतं. That is the righteousness. आणि हे नीतिमत्व आहे. That is the justice. हे न्याय आहे. So when any problem, anything is there, many times we don't do proper justice. आणि बऱ्याच वेळेस काही समस्या असतील तर आम्ही योग्य न्याय करू शकत नाही किंवा करत नाही. In the court also we see a lot of corruption everywhere in India. Everywhere the corruption is there. आणि कोर्टामध्ये सुद्धा मी बघतो किंवा बऱ्याच ठिकाणी प्रत्येक भागामध्ये मी बघितलं तर भ्रष्टाचार हा आहे. But as a children of God, पण एक देवाची लेकरं या नात्याने, as a servant of God, आणि देवाचं सेवक या नात्याने, are we doing the justice to the people? आणि काय आम्ही देवाच्या म्हणून लोकांसाठी न्याय करतो का? Here it says they may judge them and they shall justify the righteous and condemn the wicked. आणि इथं सांगितलेलं आहे की तुम्ही दोषाला दोषी ठरवा आणि निर्दोष जो आहे त्याला निर्दोष ठरवा. When somebody is wrong, is wrong. आणि कोणी जर चुकीचा आहे तर तो चुकीचा आहे. No, because of looking at the face, because we know him, we should not justify him when he has done something wrong. Means we should not consider him as a righteous when he has done something wrong. आणि मग एखादा जर दोषी आहे तर त्या दोष चुका करून सुद्धा आम्ही त्याचा न्याय करू नये, त्याला निर्दोष ठरवू नये. So the scripture is very clear. They shall justify the righteous and condemn the wicked. आणि मग वचन खूप स्पष्ट आहे की जे असा न्याय करा की दोषाला दोषी आणि निर्दोषाला निर्दोष ठरवा. Psalm 1, we'll turn to Psalm 1. आणि स्तोत्र 1 verse 6. 6वे वचन. Psalm 1, chapter 1, verse 6. For the Lord knoweth the way of the righteous, but the way of the ungodly shall perish. कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. For the Lord knows the ways of the righteous. कारण नीतिमानाचा मार्ग जो आहे तो देवाला अवगत असतो. When we have accepted Christ, God watches over us. आणि ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करतो, देव आमच्यावरती लक्ष ठेवून असतो. Now if you go little early verses, if you see up second verse, but his delight is in the law of the Lord, and in his law doth he meditate day and night. दुसरं वचन. तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो. So person who meditates day and night the word of the Lord, आणि जो रात्रंदिवस देवाच्या वचनाचं मनन करतो, his ways are righteous. आणि त्याचे मार्ग हे नीतिमत्वाचे मार्ग आहेत. God knoweth the way
of the righteous. आणि तो वचनामध्ये आणखीन तेही सांगितले की जो नीतिमानांचा मार्ग आहे तो परमेश्वराला अवगत असतो. But first verse says it is an unrighteous sinner's attitude, sinner's conduct. We see that ungodly people. Blessed is the man that walketh not in the counsel of the Lord, and who are ungodly, nor standeth in the way of the sinner, nor sitteth in the seat of the scornful. आणि जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही. So difference is made to understand the sinners, ungodly, scornful. These are ungodly people. आणि मग फरक केलेला आहे की जे देवाचे लोक नाहीत, नीतिमानचे पापी लोक आहेत, त्यांचा जे पापी लोकांच्या मार्गात बसत नाही, त्यांच्या मसलतीने दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या जे आहेत ते जे देवाच्या विरोधामध्ये असलेले लोक आहेत. Their thinking is all the time wicked. आणि त्यांचे नेहमी त्यांचे विचार जे आहेत ते दुष्टाईने भरलेले आहेत. And they enjoy, they cheat somebody, they rob somebody, they do something wrong, they enjoy their life. आणि मग ज्यावेळेस एखाद्याबद्दल चुकीचं करतात आणि चोरी करतात त्यावेळेस त्यांना ते आनंद वाटतो. But for the Lord knows the ways of the righteous. पण नीतिमानाचा मार्ग देवाला अवगत असतो. So when we walk righteously in our day-to-day life on this earth, आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही आमच्या या पृथ्वी तलावरती नीतिमत्वानं रोजच्या जीवनामध्ये वागतो, means that we are coming closer to the character of God. आणि म्हणजे याचा अर्थ की आम्ही देवाच्या गुणधर्माच्या जवळीकतेमध्ये येतो. So when we are walking the character of God, God will be drawn more closer to us. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाचे गुणधर्माच्या जवळीकतेमध्ये येतो, देव आमच्या अधिक जवळ येतो. Let us go a little further and see what is the Greek word for righteousness. आणि थोडं पुढे जाऊया आणि ग्रीक शब्द काय आहे नीतिमत्वासाठी ते पाहूया. The Greek word is dikaiosion. आणि ग्रीक शब्द जो आहे dikaiosion. Dikaiosion. Now interesting things, when I studied on this word on righteousness in the meaning of Greek. आणि खूप मजेशीर गोष्ट आहे ज्यावेळेस मी ह्या शब्दावरती मनन केलं ग्रीक भाषेच्या. The person who being righteous before others. आणि जो व्यक्ती इतरांसमोर नीतिमान ठरतो असा तो आहे. This may be possible with many people. Before people they are very righteous. आणि हे कदाचित बऱ्याच लोकांच्या बरोबर शक्य आहे कारण लोकांसमोर खूप नीतिमानाने चांगले आहे. Actually that's why God taught us, previously we have studied, we get confused and we think that religiousness is a righteousness. आणि म्हणून आम्ही शिकलेलो आहे, देवाने आपल्याला शिकवलेलं आहे आणि लोकांना वाटते की धार्मिकता आणि नीतिमत्व हे एकच आहे. No, dear people of God. नाही माझ्या प्रियानो. The religiousness talks about do this, don't do this and this and that. आणि धार्मिकता जे आहे ते सांगते की हे कर, ते करू नकोस, हे करू नकोस. They don't bother about what God says. आणि मग ते देव काय म्हणतो त्याच्याबद्दल त्यांना काय फरक They पडतो. say do this and don't do this. ते म्हणतील की हे कर आणि हे करू नकोस. So they become righteous before people. आणि ते लोकांसमक्ष ते नीतिमान ठरतात. But when we are studying about the character of Enoch, where he walked with God in righteousness, आणि ज्यावेळेस हनोकाच्या जीवनाविषयी आम्ही पाहिलं की तो देवाबरोबर नीतिमत्वामध्ये चालला. so he was righteous before others, and as well he was righteous before God. आणि तो देवासमोर लोकांसमक्ष सुद्धा नीतिमान होता आणि तसाच तो देवासमक्ष सुद्धा नीतिमान होता. That is very important. आणि हे खूप महत्वाचं आहे. That we need to be righteous before others, and as well as we need to be righteous before God. आणि आम्ही इतरांच्या समोर नीतिमान असलं पाहिजे आणि तसंच आम्ही देवासमक्ष सुद्धा नीतिमान असलं पाहिजे. So dear Oceans, another the point is that living in a right relationship with God and other people and all creation. आणि त्या ग्रीक शब्दाचा जो अर्थ जो आहे त्याचा अर्थ असा आहे की देवाच्या नातेसंबंधामध्ये योग्यतेने चालणं आणि इतरांच्या समोर सुद्धा नातेसंबंधामध्ये योग्यतेने चालणं. And third thing it says even all creation also. आणि तिसरी गोष्ट ती सांगितली की सगळ्यांचे निर्मिती आहे त्या निर्मिती सांगती सुद्धा. Sometimes we may be
living right relationship with God, आणि कधी कधी आमचं देवाबरोबरचं नातेसंबंध योग्य असतं, and we may have right relationship with the people also. आणि कदाचित आम्ही लोकांसंगती सुद्धा योग्य नातेसंबंधामध्ये असतो. But have you noticed some people have a destructive nature? Destructive, नाश करायचं. आणि काय लोकांचं जे नाश, एखाद्याचं द्वेष करणं किंवा नाश करण्याचा एक स्वभाव असतो. I will give some examples. मी एक साधारण उदाहरण देतो. Suppose somebody has put a tree on the roadside. आणि मग कुणीतरी झाड कुठेतरी रस्त्याला ठेवलेलं आहे. They will pluck it and throw it out. म्हणजे ते उकडतील आणि फेकून. It's a tree good. We need to grow the tree. They will not protect it. They want to destroy that tree. आणि मग त्यांचा स्वभावच नाशाचा असेल, विनाशाचा असेल, त्यांना चांगलं वाईट काय फरक पडत नाही की चांगलं आहे. Everybody's house we have garbage. आणि आपल्या we collect garbage. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये कचरा असतो. Where do we throw that? आणि आम्ही कुठं फेकतो ते? That is very important. खूप महत्वाचं आहे. Our relationship with God is good. आमचं नातेसंबंध देवाबरोबर चांगले Our relations with the people also we are very good. आणि लोकांसंगती सुद्धा खूप छान आहे. Where do we throw our garbage? आणि आमचं कचरा कुठं फेकतो आम्ही? For them doesn't make difference at all. आणि त्यांना काहीच फरक पडत नाही त्यांना. On the road they will just throw like that. आणि जाता जाता रस्त्यावर फेकून जातील निघून. What will happen after that when the garbage is thrown on the road? आणि रस्त्यावरती ज्यावेळेस कचरा पडतो त्यावेळेस काय होतं? Air will be polluted. वातावरण जे आहे दूषित होती, हवा दूषित होती. Many people will become sick. लोक आजारी पडतात. On the road everywhere you will see all the plastic and the dirt will kill. आणि रस्त्यावर सुद्धा घाण पसरलेली आम्हाला दिसून येईल. This is second. One more attitude I will tell you. आणखीन एक स्वभाव मी तुम्हाला सांगतो. Our relationship with God may be good. आमचे नातेसंबंध देवाबरोबर कदाचित चांगले, चांगले, very very good, and with the people also very good. आणि लोकांसाठी सुद्धा खूप चांगले आहेत. But somebody's bike is stopped there आणि on the road. कोणाची तरी गाडी त्या रस्त्यावरती थांबलेली आहे. They love to break something. Their bike, something they will break. Mirror they will break. They enjoy. They will break the light, glass. They will break. They enjoy that. त्या गाडीला काहीतरी नुकसान करायचं ते बघतील. मग ते ग्लास फोडतील, ब्रेक तोडतील, सीट वरती काहीतरी करतील आणि त्यांना तसा आनंद Cut the वाटेल. seat with the blade. They enjoy that. They will very happy. ते त्यांना आनंद वाटेल. That is a destructive nature. आणि हा नाश करण्याचा Or स्वभाव. somebody's nice car is stopped there. आणि कोणाची तर छान कार थांबलेली आहे. Nobody is around. कोणीच आजूबाजूला They will नाही. look here, there, and they will take with the key, and with that car they will scratch it. आणि मग ते चावी घेतील आणि त्या कारवरती स्क्रॅच करतील, रंग उकडवून टाकतील. You get the point? समजलं तुम्हाला? All the creation means our relationship with God and relationship with others, and it matters also with the real relationship with the creation. म्हणजे आपलं नातं आपल्या देवाबरोबर, लोकांबरोबर आणि आपल्या सर्व निर्मिती बरोबर हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. Next point. दुसरा मुद्दा, The righteousness in Greek is acting justly. आणि मग ग्रीक भाषेमध्ये जे नीतिमत्व जे आहे ते न्यायीपणानं चालणं आहे. That is very important. हे खूप महत्वाचं आहे. I get irritated because I like justice. I don't want it. I get so many things I can tell you. It irritates. आणि कधी कधी मी वैतागून जातो कारण मला न्यायानं चालणं आवडतं. People, the way they drive wrong side, the way they park the vehicle. आणि जे लोक ज्या रॉंग साईडनं गाड्या चालवतात, ज्या पद्धतीनं आपल्या गाडी पार्क करतात. But I'm very inconscious in my life at least. आणि पण मी माझ्या जीवनामध्ये मी खूप त्या गोष्टी सांभाळतो. I try to observe the lanes. आणि मी नेहमीच जे लेन दिलेली असते ठरवून ती बघत असतो. Whether it is express highway or on the main road here in the city. आणि मग कदाचित एक्सप्रेस हायवेवर असू दे किंवा आपल्या शहरामध्ये असू दे. I never when I'm going towards Sangli, I'll always make sure that I will be with my bike I'll be always on the left side on the road. आणि जरी मी सांगलीला चाललो तर मी नेहमीच बघतो की मी माझ्या रोडला असताना मी माझ्या डाव्या बाजूनं गाडी मी चालवत असतो. I make sure that when I'm parking the vehicle, the 2 or 4-wheeler vehicle, I make sure that it will not disturb or it will not create any problem for anybody. आणि मग ज्यावेळेस मी माझी गाडी पार्क करतो, बट 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो, तर मी ही खात्री करतो की त्याच्यामुळे कोणाला त्रास होऊ नये. So that is acting justly. In our life we need to be disciplined in our life.
आणि मग ही न्यायीपणाचं चालणं आहे आमच्या जीवनामध्ये. आम्ही एक नियम पाळत आम्ही त्याचं नियमांचं पालन करत आम्ही चाललं पाहिजे. ऍक्टिंग जस्टली, ऍक्टिंग ऑनेस्टली, ऍक्टिंग फेथफुली. आणि अशा प्रकारे आमचं न्यायीपणानं नियमांचं पालन करत शिस्तबद्ध आमचं वागणं असलं पाहिजे. अकॉर्डिंग टू गॉड्स इन्स्ट्रक्शन. आणि देवाच्या आज्ञेनुसार. डिअर पीपल ऑफ गॉड, माझ्या प्रियानो, not just this, justly, honestly, faithfully means, as I shared early, but let me repeat it again. You know, many times I see in the marketplaces young boys, they like in those who are disabled, mental retard, or the poor people, they will cheat, they will abuse, they will throw something. आणि मी पुष्कळ वेळा मार्केटमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की जे तरुण मुलं असतात, तर जे थोडेसे मानसिक त्रासामध्ये असतील, गरीब असेल, वृद्ध असतील, अशा लोकांना मुद्दामून चिडवायचं, त्यांच्यावर काहीतरी टाकायचं, अशा प्रकारे चिडवणूक, त्रास देणं असे प्रकार करतात. That is for them, it is a fun. आणि त्यांच्यासाठी तो एक आनंद आहे, विकृत पद्धतीचा आनंद. This is not a righteousness. आणि हे नीतिमत्व नाहीये. So Enoch never did these things. What we are studying, and I was studying, I really thank God some of things, and some of things I am also thinking, and God is teaching me some of the things. आणि मग अनोखानं अशा गोष्टी केल्याने आणि देव, मी सुद्धा विचार करतो की मी सुद्धा काही गोष्टीवरती विचार करत आहे, देव मला शिकवत आहे. Respect the elderly person. आणि मग आपला जो आपल्यापेक्षा वयोवृद्ध आहे त्यांना आदर द्या. Disabled people, respect them. आणि जे अपंग आहेत त्यांचा आदर करा. Help them. सहाय्य करा. Poor and needy, we need to help them. आणि म्हणजे गरीब आहेत, गरजू आहेत, त्यांना आम्ही सहाय्य केलं पाहिजे. That is God's instruction. आणि ही देवाची आज्ञा आहे. Honor our parents, honor our elderly people. आणि आपल्या जे आई वडील आहेत त्यांचा आदर करा, आपले वडीलधारी लोक आहेत त्यांचा आदर करा. Honor the widows, honor the orphans. That's what the scripture says. आणि मग जे विधवा आहेत, जे अनाथ आहेत त्यांचा आदर करा, हे वचन आम्हाला सांगतं. The next point is the state of him who is as he ought to be. Means the person, what we are expecting, he is like that. आणि आपला दुसरा जो मुद्दा आहे की आपण एखाद्या व्यक्तीकडून काय अपेक्षा करतो की तो असा असावा. And he is like that. आणि तो तसा आहे. That is like, you know, he is walking in righteousness. आणि त्याचा अर्थ की तो नीतिमत्वामध्ये चालत आहे. That is very important. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. We all have expectation from others. आमचं प्रत्येकाकडे आपलं जे आहे, आपण प्रत्येक जण जे आहोत इतरांच्याकडे अपेक्षा करतो. But when we are expecting something from others, are we checking to our lives? आणि पण ज्यावेळेस आम्ही इतरांच्याकडे अपेक्षा करतो त्यावेळेस आम्ही आमचं जीवन पाहतो का? Or we are just having expectation? का आमच्या फक्त अपेक्षाच आहेत? So the state of him who is as he ought to be. Means he should be like that what people or everybody expect should be. आणि ज्यावेळेस आम्ही एखाद्या विषयी असा विचार करतो की तो असा असला पाहिजे, तो तसा आहे. The next point is the condition acceptable to God. आणि मग दुसरा जो मुद्दा आहे की ती अट जी आहे ती देवाकडून मान्य असली पाहिजे. Not our own thinking. आपल्या स्वतःच्या विचाराने नाही. Whatever we are doing, whatever we are thinking, we are doing, you know, it should be acceptable unto God. आणि आपण जे काही करत आहे, जे विचार करत आहे, ते देवाला मान्य असले पाहिजे. That is very important. हे खूप महत्त्वाचं आहे. You know what I like, I know it should not be like that. You know, righteous person, he thinks, you know, whatever I am doing, it should be acceptable unto God. आणि मग जो नीतिमान व्यक्ती आहे तो तोच विचार करेल की जे काही मी करत आहे ते देवाला मान्य असलं पाहिजे. Integrity, virtue, purity of life, correctness of thinking, feeling and acting. प्रामाणिकपणा आणि जे आमच्या मनाचे जे भावना आहेत, जे आमचे भाव आहेत, आमचं कार्य कृती जे आहे, सद्गुण जे आहेत, प्युरिटी ऑफ लाईफ, आमच्या जीवनाचं जे पावित्र्य आहे, करेक्टनेस ऑफ थिंकिंग आणि विचारांची जी योग्यता आहे किंवा
बरोबर पाहिजे. It's easy in English, but in Marathi it's difficult. Correctness of even our feelings. आणि आमच्या भावनांची योग्यता. And correctness of our acting. आपल्या जीवनाची जी कार्यपद्धतीची सत्यता जी आहे. Means we should be in all the areas of our life. It should be good character. आणि आमच्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये योग्य असलं पाहिजे, चांगले गुणधर्म असले पाहिजे. Purity may be there in our life. Should be there. पावित्र्य आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. In our thinking, in our acting, doing anything, there should be purity. आणि मग आमच्या विचारांमध्ये, आमच्या कृतींमध्ये, आमच्या सर्व गोष्टींमध्ये पावित्र्य असलं पाहिजे. So that is very important, and that's why we see when we are thinking all this, the meaning of the righteousness when you are studying. आणि म्हणून ही खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस आम्ही या नीतिमत्वावरती आम्ही शिकतो किंवा त्याचा अर्थ समजावून घेतो. We are trying to understand this character was in the life of Enoch. आणि आम्ही समजून घेतलं पाहिजे की हे जे गुणधर्म आहेत ते हनोकाच्या जीवनामध्ये आहेत. He walked righteously before people, before God, and with the creation. आणि तो नीतिमत्वानं देवासमोर, लोकांसमोर आणि निर्मितीसमोर सुद्धा चालला. What does in Romans says? Let us see. रोमकरासपत्रामध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया. Book of Romans chapter 10. रोमकरासपत्र 10वा अध्याय and verse 1 to 4. आणि 1 ते 4 वचन. Brethren, my heart's desire and prayer to God for Israel is that they might be saved. For I bear them record that they have a zeal of God, but not according to knowledge. For they being ignorant of God's righteousness and going about to establish their own righteousness, having not submitted themselves unto righteousness of God. For Christ is the end of the law for righteousness to everyone that believeth. बंधुजन हो, त्यांच्याविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की त्यांचे तारण व्हावे. मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही. कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपल्याच नीतिमत्वा स्थापावयास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाला ते वश झाले नाहीत. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे. So here it says, he says the desire they have. It's his desire that these people of Israel should be saved. आणि इथं सांगत आहे की त्याची इच्छा आहे की इस्रायल लोकांचा तारण व्हावं. But they have got a zeal for God. They have zeal of God. आणि देवाविषयी त्यांना आस्था आहे. पण not according to the knowledge, according to the word of the Lord. त्या वचनाच्या ज्ञानाला धरून ज्ञानारूप अशी नाहीये, त्यांना ज्ञानाला अनुसरून अशी नाहीये. Third word is very clear here. तिसरा शब्द हे खूप महत्वाचा आहे. For they being ignorant of God's righteousness. कारण ते देवाच्या नीतिमत्वाला ignorant. ते अज्ञानामुळे ते मानतच नाहीयेत. Means they think the righteousness is religiousness. Religiousness is a righteousness. That is what they think. आणि कारण त्यांना वाटतं की धार्मिकता हेच नीतिमत्व आहे. So that is not in the sight of God. पण हे देवाच्या दृष्टीने नाही आहे. So they don't understand that. They are ignorant of that. आणि मग त्यांना ते समजत नाही, त्याच्यापासून त्यांना माहितीच नाहीये, ते अज्ञानी आहेत. They don't know what is God's righteousness. त्यांना हेच माहिती की देवाचं नीतिमत्व काय आहे. That's why they are walking in religiousness. आणि म्हणून ते धार्मिकतेमध्ये चालतात. And going about establishing their own righteousness means that is own religiousness. आणि मग ते स्वतःचं नीतिमत्व स्थापित करत आहेत. That's what I said. Do this, don't do this. That is their own thinking. They don't take Bible, the scripture as a foundation for that. आणि मग त्यांचं म्हणून मी तुम्हाला म्हणाले की हे कर, हे करू नकोस. कारण ते त्यांच्या नियमानुसार, त्यांच्या विचारानुसार चालतात. त्यांना पवित्र शास्त्र आणि वचन काय म्हणते याच्याबद्दल त्यांना काहीच गांभीर्य नाही. And they are not submitting themselves unto the
righteousness. They don't want to submit to the righteousness of आणि God. त्यांना स्वतःला नीतिमत्वाला समर्पितही करायचं नाहीये. Because in the religiousness they got their status, they got everything in their life. आणि कारण Name, fame, everything is there. त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या धार्मिकतेमध्ये, त्यांच्या जीवनाचं नाव लौकिक आहे, सगळं काही आहे. But when we talk about righteousness of God, then we need to become humble before God. पण ज्यावेळेस आम्ही नीतिमत्व म्हणतो, देवाविषयीचं नीतिमत्व, त्यावेळेस आम्ही देवासमक्ष आम्ही नम्र असं असलं पाहिजे. Why Paul is writing to Romans like this? आणि का पौल जो आहे रोमकरास हे पत्र लिहित आहे? Turn to Isaiah chapter 64. यशाया याचा 64वा अध्याय. Yes, Isaiah chapter 64 verse 6. यशायाचं पुस्तक याचा 64वा अध्याय आणि 6वं वचन. But we are all as an unclean thing, and all our righteousness are a filthy rags, and we all do fade as a leaf, and our iniquities like the wind have taken us away. आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झाले आहोत. आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहेत. आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत. आमच्या अधर्माने आम्हास वादळाप्रमाणे उडवून दिले आहे. What we read in Romans, they are establishing their own righteousness. आणि आम्ही रोमकराच्या पत्रामध्ये काय पाहिले की ते स्वतःचं नीतिमत्व जे आहे ते स्थापन करतात. And our own righteousness आणि आमच्या स्वतःच्या नीतिमत्वामध्ये is like a filthy rag before God. आणि इथं वचन सांगितलेले की आमचं जे स्वतःचं नीतिमत्व आहे, धार्मिक कृत्य जे आहेत ते देवासमक्ष घाणेरड्या चिंध्यांसारखे आहे. You getting the point? तुम्हाला समजतंय? They are trying to establish their own righteousness. ते स्वतःचं एक नीतिमत्व स्थापन करण्याचा प्रयत्न But करतात. that is not according to the word of the Lord. पण ते वचनानुरूप नाहीये. They are not submissive to the righteousness of God. ते देवाच्या नीतिमत्वाला समर्पित असे नाहीयेत. And our righteousness is like a filthy rags before God. आणि पण आपलं जे नीतिमत्व आहे ते देवासमक्ष घाणेरड्या चिंध्यांसारखं आहे. Turn with me to Philippians chapter 3. फिलिप्पियरास पत्र याचा 3ऱ्या अध्यायाकडे आम्ही जाऊया. On this scripture we have studied a lot. God has taught us beautifully things. आणि ह्या वचनावर पुष्कळ आम्ही शिकलेलो आहे. देवाने खूप सुंदर शिकवलेलं आहे. फिलिप्पियरास पत्र याचा 3रा अध्याय Verse 9. आणि 9वं वचन. It says, I may win Christ and be found in him, not having mine own righteousness, which is of the law, but that which is through the faith of Christ, the righteousness which is of God by faith. आणि मी त्याच्या ठाई आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. According to religiousness, according to the law, आणि धार्मिकतेनुसार, नियमानुसार, Paul, before he was a Saul, he was very religious man. आणि पौल जो पूर्वी शाऊल होता तो खूप धार्मिक व्यक्ती होता. What was supposed to do do's and don'ts, everything he followed. आणि मग जे काही करायचं आहे आणि जे करू नये ते सर्व काही तो पालन करत होता. If you read further previously in the chapter 3, then you will understand. It testifies for we are the circumcision which worship God in the spirit and rejoice in Christ Jesus and have no confidence in the flesh. Verse 3. आणि 3ऱ्या अध्यायाचं 3रं वचन जर आम्ही वाचलं तर इथे सांगितलेलं आहे की 5th verse, we'll read 5th verse. Circumcised the 8th day of the stock of Israel, of the tribe of Benjamin, as Hebrew of the Hebrews, as touching the law of Pharisee. मी तर 8व्या दिवशी सुंता झालेला इस्रायल लोकात बन्यामी वंशातला इब्र्यांचा इब्री, नियमशास्त्राच्या दृष्टीने परुषी,
He is, religiously how strong he was trying to tell there. आणि मग धार्मिकतेनुसार तो किती भक्कम आहे हे तो सांगण्याचा प्रयत्न करतो. See, he has followed all, he circumcised on the 8th day. He has followed all the religious things. आणि मग ज्या काही धार्मिक कृती आहेत, 8व्या दिवशी सुंता केली, काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी धार्मिक गोष्टी त्याचं पालन केलेलं आहे. But now further he says, now I want to be found in God, in him. That 9th verse. Not having mine own righteousness. पण तो इथं 9व्या वचनामध्ये सांगत आहे की आता मला देवामध्ये स्वतःला आढळायचंय. देवाकडून मिळणारं जे नीतिमत्व आहे ते मला हवं आहे, स्वतःच नव्हे. He understood that his own righteousness is like a filthy rag before God. कारण त्याला हे समजून चुकलेलं आहे की त्याचं स्वतःचं नीतिमत्व जे आहे ते देवासमक्ष घाणेरड्या चिंध्यांसारखं आहे. So he says, which is of the law, but that which is through the faith of Christ, the righteousness which is of God by faith. आणि म्हणून तो इथं म्हणत आहे की जे नियमशास्त्राजोगे मिळणारे नीतिमत्व नव्हे तर ख्रिस्तावरती विश्वासावरील विश्वासाने मिळणारे जे नीतिमत्व आहे ते त्याला हवं आहे. So when we understand this, ज्यावेळेस आम्हाला हे समजतं, the righteousness of God, देवाचं नीतिमत्व, and when we yield to the righteousness of God, आणि ज्यावेळेस ते देवाचं नीतिमत्व मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, we dedicate ourselves to walk with the Lord righteously, आणि ज्यावेळेस आम्ही नीतिमत्वाच्या मार्गाने चालण्यासाठी आम्ही स्वतःला समर्पित करतो, God walks with us. आणि देव आमच्या बरोबर चालतो. Because he is a righteous God. कारण तो नीतिमान देव आहे. Amen. Hallelujah. Hallelujah. Oh, God is a just God. आपला देव हा न्यायी आहे. He is a faithful God. तो विश्वसनीय आहे. He is a righteous God. तो नीतिमान देव आहे. Dear people of God, we are not supposed to please man. आणि मग माझ्या प्रियाने आम्ही लोकांना संतुष्ट करण्यासाठी मी नाही. That doesn't mean just we need to just love the Lord and bless the Lord and abuse people. No. आणि याचा अर्थ असा नाही की आम्ही फक्त देवावर प्रेम करावं, देवाला आशीर्वादित करावं, लोकांना अपमानास्पद वागणूक द्यावी असं नाहीये. Our righteous conduct should be before people and before God also. आणि आमचे नीतिमत्वाचं वागणं जे आहे, तत्व जे आहेत लोकांसमक्ष आणि देवासमक्ष. And our right relationship with God is very, very, very important. आणि आमचे योग्य जे नातेसंबंध आहेत देवाबरोबरचे ते खूप महत्त्वाचे. We should not crave after position, name, fame and money and earthly things. आणि मग ज्या जगिक गोष्टी आहेत, नाव, लौकिक, जे पैसा आहे याच्या मागे आम्ही नाही भागलं पाहिजे. Enoch understood that he need to walk with the Lord in righteousness. आणि हनोक हे समजून चुकलं होतं की त्याला देवाबरोबर नीतिमत्वामध्ये चालायचं आहे. And because he walked with the Lord in righteousness, कारण तो देवाबरोबर नीतिमत्वामध्ये चालला, means he walked in the character of God. आणि मग देवाच्या गुणधर्मांमध्ये तो चालला. So God was with him. म्हणून देव त्याच्या संगती And होता God took him. आणि देव त्याला घेऊन गेला. Dear people of God, in this new year, that is what God is expecting from us. आणि माझ्या प्रियानं ह्या नवीन वर्षामध्ये देव देखील आमच्याकडून हीच अपेक्षा करत आहे. As Enoch walked with the Lord in righteousness, आणि जसा हनोक देवाबरोबर नीतिमत्वामध्ये चालला, we all need to commit ourselves to walk with the Lord in His righteousness. आणि आम्हाला सुद्धा सर्वांना स्वतःला त्याच्या नीतिमत्वामध्ये समर्पित करण्याची गरज आहे.